अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी गणेशाच्या दर्शनासाठी कुर्ल्यातील श्री जागृत विनायक मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच अल्लोट गर्दी केली। यावेळी श्री जागृत विनायक मंदिराचा गाभारा आणि मंदिर परिसर सजल्याने वातावरण प्रफुल्लित झाल्याचं दिसून आलं। आज कुर्ल्यातील जागृत देवस्थान आणि आज मंगळवार 25 जून 2024 आज श्री गणेशजीचा महत्त्वाचा आणि आमचे जे प्रिय भक्त आहे त्यासाठी आज महत्त्वाचा दिवस है। और करीब 1.5 वर्ष करीब 550 दिन के पश्चात जो है आज का दिन जो है वो भक्तों को मिला है, वो है अंगारकी संकष्टी चतुर्थी। और काफ़ी सुबह से करीब 5 बजे जो है पंचामृत अभिषेक जो है गणपति मंदिर में हुआ। उसके लगातार जो है लोगों को भक्तों का एक झूम जो है यहाँ पर लगा पड़ा है। लगातार जो भक्त जो है आप देख सकते हैं कि काफ़ी संख्या में भक्त जो है यहाँ पर, क्योंकि करीब 550 दिन के पश्चात ये हमारे गणेश भक्तों के लिए ये मौका मिला है कि अंगारकी संकष्टी चतुर्थी, क्योंकि पूरा लास्ट ईयर नहीं था, इसलिए निश्चित ही काफ़ी लोगों में जोश है और काफ़ी अपेक्षा है। हम श्री जागृत विनायक मंदिर की तरफ से यही भगवान के चरणों में प्रार्थना करते हैं कि सभी की मनोकामना पूरी हो, विश्व का कल्याण हो, यही हम मनोकामना व्यक्त करते हैं। आज अंगारकीचा शुभ दिवस आहे आणि सगळ्या भक्ताला खूप उत्साह आहे। अंगारकी बरेच दिवसांनी आले, 1.5 वर्षांनी, आणि पब्लिक भाविकाला खूप इकडे जागृत विनायक मंदिरमध्ये सगळं संकल्प पूर्ण होते आणि कुर्ल्याचं वातावरण या मंदिरच्या निमित्तानं खूप सात्विक होत चाललं आहे। आणि लोकांना आम्ही प्रार्थना करतो लोकांना चांगला दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुर्ल्याच्या सगळं मुंबईच्या सबंध महाराष्ट्राचा कल्याण व्हावा गणपति की कृपामुळे। इधर क्या हमारा अभी 1.5 साल का बाद अंगारकी आया हमारा मंदिर में, पूरा पब्लिक अच्छे से ये है सेवा कर रहे हैं पूरा, तो बहुत खुशी का बात है हम लोग को। आज बऱ्याच वर्षांनी म्हणजे 1.5 वर्षांनी आज अंगारकी चतुर्थी आलेली आहे आणि जे भक्त आहेत अंगारकी चतुर्थीला अगदी आवर्जून कुठेही असले तरी ते जागृत विनायक गणेश मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून जी लाईन कंटिन्यू आहे ती लाईन अशीच चालू आहे, रात्री 11पर्यंत असेल। तर ह्या भक्तांना आणि आमच्या ह्या सेवकांना गणपती बाप्पांनी सुखी ठेवावं हीच आमची त्यांच्याशी चरणी मागणी। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।